नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी भेंडी बटाटा ही रेसिपी दाखवणार आहे. ही रेसिपी टिफिनला द्यायला तर खूप छान आहे आणि मुलं खूप आवडीने खातात ही भाजी. त्यामुळे भेंडी बटाटा भाजी कशी करायची हे तुम्हाला मी आता दाखवत आहे. चला तर मग मी पावशेर भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि त्यासाठी मी 2 छोटे बटाटे घेतलेले आहे. तर चला आपण आता ही भेंडी बटाटा भाजी कशी करायची मी तुम्हाला आता दाखवत आहे. आता मी बटाटे सालीसहित वापरते, साल काढून मी वापरत नाही, कारण सालीमध्येच जीवनसत्व असते. त्यामुळं साल ही कधीही टाकून द्यायची नाही. सालीपासून जीवनसत्व मिळते, त्यामुळं सालीसहित बटाटे आपण वापरायचे आहे. तर चला मैत्रिणींना, आता मी ही भेंडी बारीक कट करून घेते. भेंडी आणि बटाटा कट करून घेते. तर बघा मैत्रिणींना, मी बटाटा आणि भेंडी बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये मी थोडा लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर हे सुद्धा त्याच्याबरोबर चिरून घेतलेलं आहे. चला मग आपण आता कांदा मी कट करून घेत आहे. तर यामध्ये मी लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि कांदा वापरणार आहे. तुम्हाला जर लसूण टाकायचा नसेल तर नाही टाकला तरी पण चालतो, पण आमच्याकडे लसूण आवडतं म्हणून मी लसूण टाकते. तर बघा मैत्रिणींनो, आता यामध्ये मी आता एक फ्राय पॅन ठेवलेला आहे आणि भेंडीच्या भाजीसाठी नेहमी पसरट भांडं वापरायचं. त्यामुळं काय होतं, भेंडी ही पटकन कडक होते आणि बिलकुल चिकट होत नाही. मी आता फ्राय पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे आणि आता त्या तेलामध्ये मी बटाटा टाकून घेत आहे सर्व. बघा अशा प्रकारे आता आपण या एक पळी तेलामध्ये आपल्याला बटाटे आपल्याला आता थोड्या वेळ परतून घ्यायचे आहे. असे थोडेसे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. ते बटाटे म्हणजे थोडे शिजवून घ्यायचे आहे. आणि या तेलामध्ये हे बटाटे परतवले की खायला भाजी अगदी खमंग लागते. बघा, तर आपण तेलाची फोडणी केलेली नाही, फक्त तेल घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला बटाटे हे थोडेसे लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहे. अगदी 2 मिनटामध्ये हे बटाटे असे लालसर होतात. आता आपण हे बटाटे थोड्या वेळ शिजू देऊ आणि आता हे बटाटे आपले रेडी झाले आहे. आता आपण हे बटाटे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, आता हे बटाटे आपले रेडी झाले आहे. मी आता हे काढून घेत आहे. आता हे बटाटे आपण काढून घेतले आहे. आता मी पुढं काय करते हे तुम्ही नक्की बघा. मैत्रिणींना, तुम्हाला माझी रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आता मी सर्व बटाटे काढून घेतलेले आहेत. आता आपण जी बारीक भेंडी चिरलेली आहे ही भेंडी आपण या तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आता आपण एक पळी तेलामध्ये बटाटे परतून घेतले आणि त्या उरलेल्या तेलामध्ये आपल्याला भेंडी कडक करून घ्यायची आहे. आता ही 2-3 मिनटं आपण, आणि गॅस हा फुलच ठेवायचा. गॅस सुरुवातीला फुल ठेवायचा. भेंडी टाकल्यावर कधीही गॅस बारीक करायचा नाही. गॅस जर बारीक केला तर भेंडी चिकट होते. अशा प्रकारे जर भेंडी केली तर मुलं खूप आवडीने खातात. आणि भेंडी बटाटा आणि तो बटाटा त्यामध्ये आपण थोडासा लालसर केल्यामुळं त्याची टेस्टसुद्धा आपल्याला खूप सुंदर अशी वेफर्ससारखी त्या बटाट्याची टेस्ट लागते. त्यामुळे आता आपण बटाटा आपलं झाला आहे. आता आपण भेंडी त्यामध्ये टाकून घेऊया. आता ही भेंडीसुद्धा आपण एकदम कडक करून घेणार आहोत अशी. त्यामुळे भेंडी चिकट होत नाही. अशी थोड्या वेळ आपण ती भाजून घेतली की मग ती बिलकुलही चिकट होत नाही. आता आपण एक पळी तेलामध्ये बटाटा आणि भेंडी दोन्ही पण भाजून घेतले. आता आपली भेंडीसुद्धा आता व्यवस्थित अशी परतून झाली आहे. बघा मैत्रिणींना, आता ही भेंडीसुद्धा मी त्या बटाट्याच्या प्लेटमध्ये काढून घेतली आहे. आणि आता मी फोडणी करायची आहे. त्यासाठी मी अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे, कारण आपण अगोदरच एक पळी तेल वापरलेलं आहे. आणि त्या तेलामध्ये आपल्याला जिरे, मोहरी आणि लसूण आणि कढीपत्ता टाकून फोडणी करून घ्यायची आहे. आणि आता यामध्ये मी काय काय टाकते तुम्ही नक्की बघा. आता यामध्ये मी लाल मिरची पावडर, हळद, हिंग आणि कांदा लसूण मसाला या फोडणीमध्ये मी
टाकून घेतलेला आहे. आणि लसूण कढीपत्ता माझ्याकडून विसरून गेला, त्यामुळे मी नंतर टाकते. कारण लसूण कढीपत्ता हा अगोदर टाकायचा आणि नंतर कांदा टाकायचा. पण मी लसूण टाकायचं विसरला असल्यामुळं मी तो नंतर टाकला. सकाळच्या टिफिनची गर्दी असते, त्यामुळं खूप स्पीडने आपल्याला करावं लागते. अशा प्रकारे जर भाजी आपण करून दिली तर ही भाजी पटकन पण होते आणि मुलंसुद्धा आवडीने खातात. तर बघा मैत्रिणींना, आता हे कांदा ते परतून झालं आपलं. आता आपण त्यामध्ये बटाटा आणि भेंडी टाकून घेऊया. आणि कांदा हा उभा चिरून घ्यायचा, त्यामुळं भाजीला टेस्ट खूप छान येते. कांदा हा उभ्या असे स्लाईस त्याचे करून घ्यायचे. तर बघा मैत्रिणींना, आपण फोडणीमध्येच कांदा व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे. आणि आता ही सर्व भाजी आपण व्यवस्थित परतून घेऊया. बघा मैत्रिणींना, आता आपण आता यामध्ये कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद, हिंग हे मसाले यामध्ये वापरले आहे. आणि आता यामध्ये 5 मिनटं परतवल्यानंतर मी त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकायचं आणि व्यवस्थित आता हलवून घ्यायची ती भाजी आपल्याला. आणि यामध्ये आता मी बघा मैत्रिणी, भाजी अगदी सुंदर दिसते आणि टेस्टला पण खूपच सुंदर होते. त्यामुळे मुलं अगदी डबा ते संपून घरी येतात. आता यामध्ये मी अगदी 1 चमचाभर शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि छोटा चमचा तिळाचा कूट टाकलेला आहे आणि 1 छोटा चमचा भरून कारळाची चटणी टाकलेली आहे. तिळाची, कारळाची आणि शेंगदाण्याचा कूट, जवस आणि कारळाची चटणी मी एकत्रच केलेली आहे. त्यामुळे जवस आणि कारळ याची चटणी मी टाकलेली आहे ती. आणि 1 चमचा आपण चटणी भाजीमध्ये टाकायची, कारण मुलं ही चटणी खायचं खूप कंटाळा करतात. आणि जवस, कारळ, तीळ हे शरीरासाठी खूप चांगले असतात. त्यामुळं नेहमी भाज्यांमध्ये ही तिळाची पावडर, जवसाची पावडर टाकत राहायचं. तर बघा मैत्रिणींना, आता यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे. आता हे सर्व आपलं अगोदरच शिजलेलं आहे, त्यामुळं जास्त वेळ शिजवायची गरजही पडत नाही. थोडीशी कडक होऊ द्यायची आणि गॅस बंद करून टाकायचा. तर बघा मैत्रिणींना, आता अशा प्रकारे आपली भाजी ही रेडी झाली आहे. टिफिनची भाजी अगदी सुंदर दिसते बघा. मी सर्विंग बाउलमध्ये ती करून घेतलेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण मुलांना टिफिनसाठी अशा प्रकारची भाजी करून नक्की बघा. तर बघा, दिसायला पण खूप सुंदर दिसते, टेस्टला पण खूप सुंदर लागते. आणि हे कूट टाकल्यामुळं त्याला खमंगपणा येतो भाजीला.